या आवाजाकडे लक्ष असू द्या. गौरव अण्णा भाऊ जाधव यांचे पॉकेट हरवले आहे. ज्याला सापडले असत त्याने देऊन टाका. कोणाला सापडलेस तर त्यांनी त्वरित इकडे आणून घ्या. गौरव अण्णा भाऊ जाधव यांचे पाकिट हरवले. त्याच्यात किमान 10,000 रुपये आहे. जर कोणाला सापडले असेल त्यांना विनंती 1 रुपया इकडे आणून द्या. केश करते. हरे 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 राम कृष्ण हरे Hare
त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मला ऐसी आवडते मना ऐसे आवडते मला ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना 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 हरि समास भेटे हरी समास वे भेटी हरि जनास भेटे हरी जनास वे भेटी नवो अंग संगरुटी 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडती मना ऐसे आवडते मना ऐसे आवडती मना देवा पूर्वावी वासना 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 रामने जिरे रामने जिने रामने जिने भले संत संकटने भले संत संग करे भले संत संग करे भले संत संग करे भले संत संग करे ऐसे आवडते मना ऐसे आवडती मना ऐसे आवडते मना आवडती मना देवा पूर्वावी वासना 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 कुमार 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 कुमार
घडावे
देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी किंवा संत जना सवे भेटी न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता परम पुंडरीकाय दातुं मनीन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वं नमः करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी आपला
सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आज या पुण्यभूमीमध्ये भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हा चालू असलेला ज्ञान यज्ञ आज मागणी करायची भगवंताकडे आपल्याला, कारण आपण सेवा केली आणि त्याचं फळ आज आपल्याला मागणी करायची भगवंताची. आपण अभंग जो सेवेकरता घेतला हा मागणी पर प्रकरणातला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातला अभंग आहे. श्री क्षेत्र एक शीद दिले अन्न होई कुटी कुळाचे उद्धरण सार्थ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र रघुनाथपुरवाडी. नाव ऐकलं आणि फार समाधान वाटलं. अशा ठिकाणी रामकथा चालू आहे. रघुनाथपुरवाडी पूर्ण दिवसभर कार्यक्रम आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, लगेच रामकथा, लगेच हरिपाठ, लगेच कीर्तन, लगेच पंगत, म्हणजे काकडा हरिपाठ पूर्ण वेळ आणि एवढी उपस्थिती. हरिपाठाला एवढीच उपस्थिती होती. व्यासपीठ नेतृत्व हरिभक्तपरायण गोविंद महाराज शास्त्री. फार सुंदर असा कार्यक्रम आहे. रोज कीर्तन आहे, रामकथा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रामकथा आहे. महाराज इथं आहेत वाटतं ना. हा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. महाराज रामकथा इतकी गोड आहे ना. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकमक्षरम पुसा महापातकनाशरम. विठ्ठल विठ्ठल उत्तर भारतामध्ये रामकथा सोडून दुसरं काही नाहीच. मारुतीचे मंदिरं जास्त आहे, प्रभू रामाचे मंदिरं कमी उत्तर भारतामध्ये. जिकडं जावा तिकडं नुसतं भजन आणि रामकथा, बाकी दुसरं काहीच नाही. नुसती रामकथा, तुळशी रामायण पण तिकडं अखंड भजन चालू आहे. सीताराम सीताराम, दुसरं भजनच नाही. कोणत्याही मंदिरात जा, सीताराम सीताराम भजन चालू, अखंड भजन आणि रामकथा. यज्ञ महाराज रामकथा म्हणजे यज्ञ. आणि सर्व ग्रामस्थ आणि आपले शंकर स्वामी संस्थांचे हरिभक्तपरायण गुरुवारी भोपळे महाराज ना, सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादानं, सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, सर्व ग्रामस्थ, परिसरातील सर्व भजनी मंडळ, समोर बसलेले मोठमोठे महाराज आमच्या समोर आता बसलेले आहेत, ठीक आहे. विनेकरी बाबा, तुळशीवाल्या माता, सर्वांच्या चरणी समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काय भाव आहे माऊलींचा, ठीक आहे. म्हणून वैयक्तिक कोणाचं नाव घेण्यापेक्षा
सर्वांचं हा खेळ नव्हे एकल्यांचा, हा यज्ञ आहे महाराज प्रत्येकाचं. कारण हे जे टाकलं हे फार भारी आहे. एक शीत दिले, कारण याच्यामध्ये प्रत्येकाचं हे प्रत्येकाचा सहभाग आहे म्हणून आनंद आहे. एकट्यानं किती मोठा करू द्या त्याला अभिमान होऊ शकतो, तिथं अभिमान व्हायचं काही कारण नाही ना. म्हणून करू आपण सद्गुरूंच्या कृपेने थोड्या वेळ सेवा. विठाला काय या भूमीचं वर्णन करावं. परंपरेतले महात्मे, मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ म्हणजे मूळ जे आलंय ते, ती परंपरा इथं या क्षेत्रामध्ये ही सामान्य नाही ना. अनुग्रहित परंपरेतले 2 महात्मे या गावामध्ये, संत बहिणाबाई आणि संत स्वामींचा अधिकार, काय निळोबरायांचा अधिकार, एक एक ब्रह्मनिष्ठ महापुरुष त्या परंपरेमधले आलेले नाही का. म्हणून पवित्र ते कुळ पावन तो, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. अशा पावनभूमीचं तुमच्यामुळं दर्शन झालंय समाधीचं, आणि तुमचंही दर्शन झालं. 3-4 वर्षापूर्वी आम्ही एकदा दर्शनाला आलो होतो, गाथा वाचला म्हणून बरं का. संत बहिणाबाईंचा गाथा डॉक्टरांनी हे केलाय, तो सार्थ केलाय. मिसळ डॉक्टर भागवताचार्य अवश्य वाचा, ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांना गाथा. महाराज तो जर गाथा वाचला ना, त्याच वेळेस आपल्याला संत महापुरुषांचं महत्त्व कळेल महाराज. तोपर्यंत नाही कळणार. अंदरसोलला ज्यावेळेस सत्ता झाला ना, त्यावेळेस ती गाथा भेटला तो तिथं. आणि नंतर स्वामींचं चरित्र भेटलं तिथं, त्यांचे 8वे वंशज तिथं ते भेटले आम्हाला. त्यांनी चरित्र दिलं, ते चरित्र वाचायला भेटलं. निळोबरायांच्या चरित्रात सुद्धा स्वामींचं नाव आहे. असे महापुरुष ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच बोलिले जे ऋषी सात, बुडते हे जन न देखवे डोळा. असे महापुरुष या भूमीमध्ये, आणि अशा भूमीमध्ये सेवा करण्याचा योग खरं आपलं पुण्य फळाला आलंय आज. आपलं पुण्य फळाला आलं असं म्हणावं लागेल. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, महाराजांमुळंच खरं इकडे येणं झालं. या भागात काय आमचा परिचय नव्हता, पण महाराजांचा इथं कार्यक्रम झाला. हरिभक्तपरायण बंटी महाराज, हरिभक्तपरायण सोपानराव, आमच्याबरोबर सर्व समोर बसलेले महाराज मंडळी. आपण एक वाक्य बोललोय, हा नाम यज्ञ. म्हणजे इथं तर काही कुंड वगैरे काही दिसत नाही.
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे भक्ती पंथ. पण माऊली ज्ञानेश्वरी सांगतात नाम जप यज्ञ. नाम जप हा यज्ञ बाधू न शके स्नानादी कर्म. कलियुगामध्ये सर्वात तारातीची संपत्ती हे ज्ञान यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ. जगद्गुरु तुकोबरायांचं रोज कीर्तन चालायचं. आणि एक म्हातारी होती त्यालेची, तिचा नातू म्हणायचा आई यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? तो नातू रोज कीर्तनाला जायचा, पण ती म्हातारी काय कीर्तनाला येत नव्हती. काय रोज रोज कीर्तन, तोच बाबा म्हणले काय वेगळं सांगणार आहे. आणि काय कीर्तनाला तो मुलगा सांगायचा नातू आईला, आजी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं यज्ञ पाऊला पाऊली राम म्हणता वाट चाली. यज्ञ प्रत्येक नामस्मरण केलं रामनामाचं, प्रत्येक पावलाला यज्ञ होतो म्हणले. कोण सांगते? तो नातू म्हातारीला सांगतो. ती तिरीन म्हणली तुला काय यज्ञ कळतं म्हणले, आणि कीर्तनात कुठे यज्ञ असतो का म्हणले. म्हणले आई तू फक्त एक दिवस कीर्तनाला चाल म्हटले, मग तुला यज्ञ कळन कीर्तन काय असतं. कलियुगा माझी करावे हे ने नारायण. आजी आली कीर्तनाला, कीर्तन ऐकलं. म्हणले महाराज म्हणले प्रत्येक पावलाला यज्ञ. तिचं घरजवळ होतं, फक्त 18 पावलं होती. 18 पावलात ती मंडपात आली. म्हणले तुला 18 यज्ञाचं फल प्राप्त झालं म्हटले. पंढरपूरला एका जणाला असं कुष्ठ झालं होतं, पूर्ण शरीर कुष्ठानं खराब झालेलं होतं, आणि तो तिथं चंद्रभागेत अनुष्ठान करत होता यज्ञ कलियुगामध्ये. आणि मग त्याला पांडुरंगाचा तिथं दृष्टांत झाला. तू जाय म्हणले देऊला, आणि तिथं एक म्हातारी कीर्तनाला आली होती, तिला 18 यज्ञाचं फल प्राप्त झालं. फक्त तिथं जाय, हातावर पाणी सोड, संकल्प सोड, तिला म्हणावं एका यज्ञाचं फल दे, तू परावशील म्हणले. मग काय टाईम आहे निघायला. तो जसा निघाला तसा देऊला आला. देऊला आला, महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. म्हणली ती तेल्लीचं घर कुठे गेला. म्हणले आई 18 यज्ञाचं फल तुला प्राप्त झालं, एका यज्ञाचं फल मला दे, माझं हे सगळं बरं होईल असं पांडुरंगानं सांगितलं. ती म्हणे एवढं पुण्य असतं याच्यामध्ये, कीर्तनामध्ये एवढं यज्ञ असतो? हो म्हणले. लगेच हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला, आणि सांगितलं एका यज्ञाचं फल मी तुला देते. लगेच कुष्ठ बरा झाला. विठाला विठाला. हा सूर्य आणि हा जयद्रथ कलियुगा माझी करावे तेने नारायण दीन सततम कीर्तयन्तो मा यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. विठाला विठाला. फार मोठा पर्व काळ आज. पर्व काळाला केलेल्या सेवेची फलप्राप्ती जास्त असते. आता आपण पूर्ण रामकथा ऐकली, पूर्ण रामकथा. आजचा दिवस म्हणजे सगळ्यात मोठा, जे शिवरात्र असे जे पर्व काळ सांगितले ना, तो हा पर्व काळ आहे. आज उत्तम हा चैत्र मास. कारण भगवंताना प्रतिज्ञा केली, यदा यदा यधर्मस्य ग्लानिर्भवति, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवान परमात्मा येतात. पण भगवान परमात्मा मोकळे येत नाही, घेऊन या
हाची धंदा करीतो भक्ता राखे आणि संत येतात. संत काय शस्त्र घेऊन येतात का? माऊली शस्त्र घेऊन आले का? माऊली काय म्हणले? खळांची व्यंकटी आणि खळ मरो जर म्हणला असतं तर कोणी माऊली म्हटलं असतं? फरक पहा शेतकरी मंडळी आहात तुम्ही. वाल्याला जर डायरेक्ट गाठ भगवंताची झाली असती तर उडवला असता महाराज. कार्य फलप्राप्ती एक आहे, पण कार्य करण्याची हातोटी वेगळी संताची आणि भगवंताची. धर्माचे पालन करणे पहा. आता सगळे शेतकरी त्यातली त्यात ग्रामीण भागातले कोळपं तर माहीत असेल ना. कोळप्याला जर मधी काही आलं तर ते उडवल्याशिवाय राहतं का? कोळप्याला जर मधी एखादा किती चांगला ठोंबा असो त्या ज्वारीचा कशाचा, कोळपं उडवणार बाबा. नवीन पोराला काय कोळपं कळायचंय. पण जर एखादी माता माऊली जर असली खुरपं घेऊन तर ती बरोबर हे करेल का नाही? तिचे संत म्हणजे खुरप्यासारखं जे खळांची व्यंकटी, पण भगवान परमात्मा डायरेक्ट घेऊन या चक्र गदा हाची धंदा भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते. अशा ह्या पर्व काळाला भगवान परमात्माचा जन्म आपल्यासारखा नाही बरं का. आपला जन्म वासनेमुळे जन्म घेणे लागे. संतांच्या ठिकाणी वासना नाही. आम्ही वैकुंठवासी आलो. जेल असतं जेल. कैद्याला एकदा मध्ये गेल्यावर बाहेर येता येतं का? पण महाराज जेलरला लालदेवाच्या गाडीत जर जेलर आला तर तो स्वेच्छेनं मध्ये जातो आणि बाहेर येतो. तसे आपण म्हणजे कैदी आणि संत म्हणजे जेलर. विठ्ठल विठ्ठल आजच्या या पर्व काळाला भगवान परमात्मा प्रगट होत असतो. कारण तो सर्वत्र आहे ना. विठू जळी स्थळी भरला रिता. तो भगवान परमात्मा व्यापक आहे. सगुणाचा विषय थोडा बाजूला सोडा, पण भगवंताचं जे निर्गुण स्वरूप आहे ते व्यापक आहे. ते कधीच कुठं जात नसतं. पण योग्य वेळ आल्यानंतर तोच भगवान परमात्मा. कारण तिथं स्पष्ट नामदेवरायांनी म्हणलं अयोनी संभव प्रगटला हा राघव. बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निजरा तरी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा. बाळा जो रे पुष्पवर्षी
तुकाबाई महाराज की जय. महाराज सगळंच दिव्य, डोळे दिव्य, एकाच ह्याच्यामध्ये सगळं राम जन्म आपण ऐकला कमी वेळेत. काय डोळे सल्ला मातेला आणि रे धनुष्य मारीन कधी मध्ये असताना, आणि तोच भगवान परमात्मा आपल्या हृदयात प्रगट व्हावा. कारण भगवान परमात्म्याला अवतार कार्य ज्या वेळेस केलं, सगळे कृष्ण जन्माचे अभंग उद्या तुम्ही ऐकणार आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला. ज्या वेळेस जो भगवान परमात्मा राम अवतारामध्ये प्रगट झाले, धर्माचं रक्षण केलं, तोच भगवान परमात्मा माऊलीनं पत्ता सांगितला 9व्या अध्यायामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामो किं भ्रांताशी कामो विषयावरी. काय अभंग आहे महाराज. झाले रामराज्य काय गुन्हे माझे. आपलं रामराज्य व्हावं, आपलं अंतकरण तसं व्हावं, तरच आपल्याला सुख, शांती, समाधान आणि रामकथेची फलप्राप्ती प्राप्त होईल. प्रसिद्ध अभंग आहे. सदा नामघोष करू तेने सदाची सदा हे फळे बरं का परमार्थच. ऐका, ज्ञानेश्वरीचं प्रमाण पारायण झालंय ना. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानी समाधी, समाधी विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे चित्त करारे, तोपर्यंत तो यायला मोकळा नाही. गोपींच्या चित्तामध्ये होता तो. का चित्त काय होतं आपल्या चित्तात काय येत नाही, त्याच्याकरता हा सतसंग आहे. बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा. कुठे विवेक, कुठे विवेक. आणि तो पाहते प्रसंग कसा दाखवलेला आहे. भक्ती माता आहे, 2 मुलं मांडीवर झोपलेले, ज्ञान आणि वैराग्य. आज भक्ती तुम्हाला चिकडे तिकडे दिसेल, पण ज्ञान वैराग्य तुम्हाला पाहायला भेटणार नाही. का ज्या ज्ञानाला जीव मुक्त होतो, नाही ज्ञानेन सदृश्यम ज्ञान देव तू कैवल्यम. दोघं झोपलेले, पण ते उठण्याकरता हे सगळे महाराज. हा सत्संग आपलं ज्ञान वैराग्य प्राप्त व्हावं, आपलं अंतकरण पवित्र व्हावं. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे भगवंत जान तया जवळे विठ्ठल विठ्ठल. समाधान कोणाला नकोय, पण असं अंतकरण कधी होईल आपलं. ज्ञानेश्वरी सांगते ना, जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आत्मस्वरूपी. काय भ्रांती झालेली जीवाला, स्वस्वरूपाचं अज्ञान आहे जीवाच्या ठिकाणी, म्हणून दुःख आहे. जोपर्यंत जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत तो सुखी होऊ शकत नाही. विठ्ठल काय भ्रांती आहे जीवाला, मी देह. आणि कोण सांगन आपल्याला, बाजारात कोणी सांगाल का. असे ब्रह्मनष्ट महापुरुष आपल्याला सांगू शकतात, आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून शकतात. त्याच वेळेस आपली भ्रांती जाईल. आपलं मूळ स्वरूप नेमकं काय आहे.
देह हे आपलं स्वरूप नाही आहे, देह साधन आहे. कोण आपल्याला सांगन? आणि ज्या वेळेस सत्पुरुषांच्या मुखातून आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल, आपली सुद्धा भ्रांती ही समूळ गेली, दिसू लागली नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. पहा, दृष्टांत जुन्या काळातला आहे. भ्रांती जर गेली तर काय होतं? जावई असा सासरवाडीला गेला आणि आता जावई आल्यावर मग काय, न तर ठेवून या गहाण. सासूबाईला काय मग आता, तिला पुरणपोळीचं जेवण केलं. पूर्वी असे दहाव्याचे घरं होते शहरावाशाचे. जावई जेवायला बसला बाबा. जेवत असताना त्याला ताटामध्ये पाल दिसली, वर होती ती पाल, आणि त्याला भ्रांती झाली. त्याला ती खाली दिसली ना, वर पाहिलं तर ती नंतर बाजूला गेली. त्याला भ्रांती झाली, नेमकं गोळवण्यात पडली का काल्यात पडली का पोटात गेली, काही मेळच लागला नाही त्याला. ती गेली असेल कुठेतरी बाजूला. पण संशयावनी थोर अनेक पापरे. पहा, संशयाचं काम इतकं अवघड असतं महाराज. आणि मग त्याला ते मनातच राहिलं, न जाणो पाल कुठे गेली. कारण दिसली एकदा ताटात आणि वर दिसाना ना, आली कुठं गेली कुठं. आणि मग तो मनाला त्याला चिंता रोग झाला. हळूहळू पोट मोठं व्हायला लागलं, जेवण कमी झालं. आणि ज्याला त्याला विचारायला लागला की असं होतं काही औषध. डॉक्टर केले, भगत केले, तोडगे केले, पार सगळे आयुर्वेदिक सगळे औषधे केले, काही गुण आला नाही. असं मोठं पोट झालं. एक दिवस असा बसला गावात, आणि मग मित्रमंडळी बसल्यावर काय मग विचू चढवून देणारे असतातच. एक जणांना सांगितलं ती पाल आता जल्ली असेल म्हणले, पिल्लं झाले असतील म्हणले, लई मोठा राड आणि त्याच्यामुळे वळवळ करतात म्हणले. हा ना म्हणले, आता लई त्रास व्हायला लागला म्हणले. चढून गेल्यावर काय त्याला गोड लागा ना. आणि असं करत असताना असे एक सत्पुरुष बाबांसारखे रामकथावाले तिथून चालले होते. त्यांना हाकच मारले, ओ बाबा इकडे. म्हणले इकडे. काय रे बाबा म्हणले, असं आहे म्हणले. त्याचं पोट असं भर मोठं असा काडीवाणी पहिलवान झाला होता. म्हणजे काय झालं, त्यांना सगळा इतिहास सांगितला सुरुवातीपासून. अरे म्हणले फार सोपं आहे, साधूकडे युक्ती असते. साधूकडे दांडगाई नसती, ही संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं. या देहाच्या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडिजे. सुखे सुखरूपा घडिये माझी अंगा विठ्ठला विठ्ठल. सगळं ऐकून घेतलं. अरे लई सोपं आहे म्हणले, लई सोपं. फक्त तू सकाळी ये आणि शेपोटी ये म्हणले, काहीच घेऊ नको, पहिला सकाळी ये. आता तो वैत गेलोच होता. सकाळीच आला तो. सकाळी आल्यानंतर म्हणले, आता पाय हे लईच मोठं हे झालंय म्हणले, आता काय करावं लागेल, तुला मी औषध देतो आणि मग हे सगळं बाहेर पडणार आहे, पण तुला पावायचं नाही म्हणले. तू असं कर, तुझे डोळे बांधावं लागतील म्हणले. तोपर्यंत शिष्यान कोण बाबांनी सगळी तयारी करून ठेवली होती. एका घमेल्यामध्ये एक पालन 3 पिल्लं आणि सगळे ते व्यवस्था करून ठेवलं होतं, प्लॅन युक्ती. याचे डोळे बांधले, याला औषध दिलं. आता औषध कशा दिलं, उलटीचं. बदा 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 सगळं त्याच्यात पडलं. आता उघड डोळे म्हणले. एक काठी घेतली, दाखवलं, एक पालन 3 पिल्लं. तो म्हणले मला मोकळं वाटायला लागलं म्हणले. आता बाबा म्हणले तू मोकळाच झाला. याची जशी भ्रांती गेली, संत आपली भ्रांती घालवतात, आपल्याला मूळ स्वस्वरूपाचं ज्ञान देतात. मी गुरुनाथे माथा ठेविला शुद्ध मार्ग साचरे. शुद्ध मार्ग चालेलो विठला
शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, धन्य जागो गुरु महिमा दिही दाविला देव. देहामध्ये आपल्या देवे धरीला पंढरीचा चोर गळा. आपण बाहेरच भ्रांतीमध्ये फिरू राहिलो. बाहेर स्वतः देव आहे, पण पहिला जवळचा ओळख लागा तैसा हृदयामध्ये. पहा आता यांनी प्रमाण दिलं, आपल्याच वावरातलं पाणी पण आपल्याला कोणतरी पानाडे आणावं लागतोय. बोरला पाणी लागतं आपलंच, पण कुणीतरी दाखवावं लागतं. धन्य जागो गुरु महिमा देही दाविला. बाबा ते गुरखा लोक असतात ना, गुरखा लोक सिक्युरिटीवाले शहरमध्ये शिट्टी वाजवतात, रात्री राखण करतात. गुरखा, तो गुरखा थंडीचे दिवस, आळंदीची यात्रा भयान थंडी, त्र्यंबकची यात्रा असं समजा, भयान थंडी. रात्रीचे 12 वाजले आणि त्या गुरख्याला थंडी वाजली. 12:30 वाजले, 1 वाजला, त्यानं कसा तरी दम धरला, थडथड कापायला लागला. इतकी भयान थंडी, गार हवा सुटली. त्याला असं वाटलं नाही काही बिडी तरी प्यावा. बिडी होती त्याच्याकडे, पण काडी नव्हती त्याच्याकडे. बाबा त्याच्याकडे काय नव्हती. एवढ्या रात्री त्याला काडी कोण देईन 1 वाजता. बाबा तो असा फिरत असताना एक बंगल्याचा दरवाजा त्यानं वाजवला. 1 वाजता तो श्रीमंत ग्रस्त बाहेर आला. चांगला आहे का. आता तो डोळे चुळीतच आला. 1 वाजता झोपेतून उठवलं, भर झोपेमध्ये. बाहेर आल्यानंतर म्हणले मला का उठवलं. म्हणले मला आहे ना बिडी प्यायची, थंडी लई वाजली. म्हणले मला काडीची पिठी द्या. म्हणले त्या ग्रस्ताना त्याच्याकडे चांगलं पाहिलं बारीक. महाराज त्याच्या हातात कंदील होता आणि लावलेला होता. सिस्टीमवाले हसत आहेत, म्हणजे ते सुद्धा कीर्तन ऐकतात. विठाला अरे म्हणले तुझ्या हातात कंदील आहे आणि लावलेला आहे ना. म्हणले तो मला एवढ्या रात्री उठवलं. म्हणले हेच सांगण्याकरता उठवलं. म्हणले माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. विठाला हे कार्य फक्त संत करू शकता, संता विहीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून महाराज अशी संगती मागतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. ज्याच्या चित्तामध्ये निरंतर भगवंताचा वास आहे, ज्याच्यात कधी मध्ये नाही. ज्ञानेश्वरीचं प्रमाण सांगन तुम्हाला, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. जयाचे चोखटे मानसी मी होनाशे क्षेत्र संन्यासी. जया निजाले असते उपाशी वैराग्य का. विठाला भगवान परमात्मा सांगतो, जयाची चोखटी मानसी म्हणजे शुद्ध मन ज्याचं झालं, पवित्र मन झालं, त्याच्या मनामध्ये जयाचे चोखटे मानसी मी होनाशे क्षत्र संन्यासी. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. भगवान परमात्मा सांगतो अशा भक्ताच्या हृदयात मी क्षेत्र संन्यास घेतो. आता क्षेत्र संन्यास म्हणजे काय. शिवकथाकार सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. विठाला विठाला
बाबाने ठरवलं पंढरपुरामध्ये क्षेत्र संन्यास घ्यायचा. समजा असं समजायला काय अडचण नाही, घेऊ किंवा न घेऊ. क्षेत्र संन्यास घेणं म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ती क्षेत्राच्या सीमेच्या बाहेर जायचं नाही. शरीर सुद्धा तिथंच ठेवायचं, सगळे विधी तिथंच करायचे. याला क्षेत्र संन्यास म्हणतात. आता ते क्षेत्र झालं. आता हे एक क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये जगाचा मालक क्षेत्र संन्यास घेतो. जाय म्हणलं तरी जात नाही. आणि ते वैराग्य म्हणलं तो झोपेत सुद्धा त्याचं वैराग्य असतं. असे जे असतील देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. अशांची संगती कधी मिळेल आपल्याला? असे महात्मे कधीच कुठं जात नसतात. आपल्याला असं वाटतं समाधी घेतली. जर समाधी घेतली, जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, तर मग निळोबरायला अनुग्रह द्यायला कसे आले? जगनाडे बाबा करता कसे आले? भागीरथी करता कसे आले? संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे, फिर संतन के संत विठ्ठल. माय बापा संत प्रत्येक काळात असतात, आपल्याला कळत नाही, कारण ते देहात असतात. काय फरक असतो साधूमध्ये आणि आपल्यामध्ये? वरून काय फरक असतो? त्या मीडियावाल्याने साखरे महाराजांना विचारलं होतं, बरं का बाबा, साक्षात्कार झाल्यानंतर कर्मात बदल होतो का म्हणले, विधीत बदल होतो का? महापुरुषाने सांगितलं नाही, कर्म तेच असतं. शरीरात काय बदल होतो? साक्षात्कार झाल्यानंतर शरीरात काय बदल होतो? नजर बदलती म्हणले. विठ्ठला जरा सोपं ऐका. उंट कौट खातो. उंट काय करतो? सगट कौट खातो. दुसऱ्या दिवशी परत ते बाहेर येतोय 24 तासानंतर शेणातून. ते कौट घ्यायचं आणि फोडून पाहिजे बाबा. खाताना सगटच गिळतो, आणि ज्यावेळेस ते बाहेर येतं ना, फोडून पाहिजे. ते रिकामं झालेलं असतं. आतून खालेलं असतं पण वरून क्लिअर असतं. तसं साधू वरून आपल्यासारखाच दिसतो पण आतून मोकळा झालेला असतो. संत नवती जगामा सारिके, संत नवती जगामा साचा सारिके, संत नवती जगामा साचा सारिके, समुद्र नदी नये पैगा, समुद्र नदी पैगा, आशान म्हणून हे लिंगा, आशान म्हणून हे लिंगा, संता नवती जगा मानसाचा सारिके, संता नवती जगा मानसाचा सारिके, संता नवती जगा मानसाचा सारिके, संता नवती जगा मानसाचा सारिके. वाह, फार गोड प्रमाण फार गोड. आपल्याला भ्रम झालेला आहे, कारण आपलं देहाचं तादात्म्य सुटलं. आपण देवबुद्धीवर आहोत. ज्यावेळेस आपलं देहाचं तादात्म्य सुटल, मग देवते संत, देवते निमित्त त्या प्रतिमा, अशी प्रतीती ना आपल्याला. उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती शिष्याची म्हणजे नेमकं काय करतात? रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने
रंग नाही, रूप नाही, नाही वर्णशाही, असा जो भगवान परमात्मा विठ्ठलामोचे जीवन ती दाखवतात. अदृश्य दर्शने संताची रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची. आणि त्या भगवंताचं आपल्याला एकदा वास्तव स्वरूपाचं जर दर्शन झालं ना, झालिया दर्शन एक वेळा मागील परिहार, पुढे नाही. दर्शनात आपण जात नाही का मग? आपलं दुःख गेलंय का समोर? कारण कारणासहित दुःखाचा जर नाश झाला तर समूळ जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. पहा, ज्या वेळेस आपल्याला ते भगवंताच्या चिंतनाना मल विक्षेप आणि आवरण दोष नष्ट होतो आणि आपल्याला ज्या वेळेस वास्तव स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला आपल्याला ते समाधान, शांती, एकदा भगवान परमात्मा आला का सगळं येत असतं. दैवी संपत्ती सांगितल्या सवी, त्या सगळ्याच्या सगळ्या येऊनी गोपाळ राहे तेथे विठाला. म्हणून महाराज मागणी करतात पांडुरंगाकडे. आपल्यासारखं काही मागत नाही ते. आपल्याला जर पांडुरंग प्रसन्न झाला तर आपण काय मागू? प्रपंचातलं मागू, आपण निश्चित मागू आमच्या सगळं. पण जगद्गुरु तो को बरा, काही मागणे हे पण काही, सगळेच नाही म्हणले ते. काही मागणी चांगलं मागायला काय अडचण आहे आपल्याला सुद्धा. 7 दिवस सेवा केली तुम्ही, चांगलं निश्चित मखंड जया तुझी प्रीती मज दे. हा, ज्याच्या अखंड भगवंताची प्रीती अशाची संगती मला मिळावी. अजून एक प्रमाण, करोनी उचित प्रेम घाली आलो दानमा. कारण प्रेम हे देवाचे देणे, देह भाव जाय जेणे विठाला विठाला. महाराज, प्रेम बाजारात मिळणारी वस्तू नाही. भेटती कुठं तुमच्या इकडे तालुक्याला कुठं प्रेम बाजारात? प्रेम हे आतून प्रगट होत असतं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज, मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. असं जे प्रेम, असं जर आपल्याला आवडावं असं वाटत असेल, प्रसंग असा आहे. हनुमंतराय ज्या वेळेस लंकेमध्ये गेले, लंकेमध्ये गेल्यानंतर रामकथेमध्ये आपण सगळं ऐकलं. भरपूर अडथळे आले. भक्ती ते कठीण सोळावरची सहजासहजी कोणती गोष्ट प्राप्त होत नाही. आणि ज्यावेळेस हनुमंतराय सीता शोध करण्याकरता गेले, प्रभू मुद्रिका मिली मुखमाय, नाममुद्रा जवळ आहे ना. आणि ज्यावेळेस भरपूर फिरले पण सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे. हनुमंतरायांना सूक्ष्म रूप धरी सियाई दिखा, विकट रूप धरी लंका जरावा, भीम रूप धरी सगळे रूप, सगळ्या सिद्धी हनुमंतरायांकडे, काही कमी नाही. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकर. हनुमंतराय म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे. विठाला सूक्ष्म रूपाना भरपूर फिरले हनुमंतराय, सगळ्यांच्या महालात फिरले, पण सीता माता काय त्याला शोध लागला नाही हनुमंतरायला. सूक्ष्म रूप धरलं. कुंभकर्णाच्या महालात गेले, रावणाच्या गेले, मंदोदरीचा संवाद ऐकला, त्यावेळेस थोडा पत्ता कळाला. इंद्रजिताच्या महालात सगळे चौकड फिरले, पण हनुमंतरायाला पाहिजे तेवढं समाधान झालं नाही. पण ज्यावेळेस हनुमंतराय विभीषणाच्या महालात गेले ना, अहो तिकडं तुळशी वृंदावन पाहिलं, राक्षसाच्या नगरीत तुळशी वृंदावन, आणि त्याच्या महालावर नाव लिहिलेलं होतं राम. रावणाच्या नगरीमध्ये बऱ्याच वेळा रावण तलवार घेऊन यायचं त्याला. अरे तू हे माझ्या वैऱ्याचं नाव लिहितो म्हणले. एकदा तर चांगला रागा आला होता. अरे तू हे काय करू राहिला म्हणले. ते म्हणले दादा हे तुमचंच नाव आहे म्हणले. युक्ती असती साधूकड. ते म्हणले हे तुमचंच नाव आहे. म्हणलं कसं काय म्हणले. पहिला रा म्हणजे रावण आहे आणि दुसरा म म्हणजे मंदोदरी आहे. तो म्हणला वा 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 वा, माझं नाव म्हणले मला, मग तर चांगलं आहे. रा म्हणजे राम, याला काय कळायचंय तरी. पण कधी कधी गाढवला गंगाधर म्हणावं लागत असत. हिरण्यकशिपू नारदाला म्हणला होता, ए जोगडे इकडे म्हणले. काय म्हणतो रे म्हणले. हिरण्यकशिपूच म्हणतो ना म्हणले, कारण तो देवाचं नाव घेऊन देत नव्हता ना. पण युक्ती होती ना साधूकड. हा म्हणले.
म्हणावं लागत असतं सुटायचं म्हटल्यानंतर, नाही का. आणि मग ज्या वेळेस हनुमंतराय तिथं गेले, तुळशी वृंदावन पाहिलं, आणि ज्या वेळेस ब्रह्ममुहूर्तावर गेले तिथं, बरं का महाराज, ब्रह्ममुहूर्तावर हनुमंतराय ज्या वेळेस बिभीषणाच्या महालात गेले, त्यावेळेस बिभीषण असा बसलेला आहे आणि भगवंताचं नामस्मरण करतोय. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम औषधी खरी नियसे खाय, अंग रोग व्यापे नहीं, भव रोग मिट जाय. विठ्ठला विभीषणजी रामनामाचं चिंतन करतात. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर हनुमंतरायाचं तर मग काय आनंदाला पारावार नाही राहिला. हनुमंतराय तिथं नाचायला लागले महाराज. आणि मग काय संताची भेट, अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली. अलिंगने संताची या दिव्य झाली. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतना मोडता केले आपण ऐसे अर्जुना. शक्तिपात दीक्षा आहे ती, शक्तिपात. आणि मग ही अशी संगती, ही अशी आवड, वासना म्हणजे इच्छा घ्यायची. वासना शब्दाचा अर्थ इच्छा घ्यायची. अशी इच्छा करतात अभंगाच्या द्वितीय चरणात. चित्ती त्यांची घडावे संगती, ऐसे आवडते मना देवा. अहो आपण जर एखाद्या प्रवासात आपल्या प्रेमाचा जर भेटला कोणी एखादा वारकरीन, जर चांगला परमार्थाचा विषय चालला तर आपल्याला जावं वाटतो का हो?
संगतीचा लाभ ह्या, ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभा. आणि संताची संगती म्हणले दूधच साखर आहे. कलियुगामध्ये चंद्रामृत सुखे सेवेल, असता जाता रवी धरवेल, सागर हेळा मात्रे तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल का पण आहे संत भेटी, आहे संत किती बहुला काय माप अनेक वचने. पण असे जर महापुरुष भेटले तर मग काय त्या सुखाचं, संत संगतीचे काय सांगू सुख. अपुना पारिखे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. अशा महात्म्याच्या संगतीचा आनंद काय सांगावा महाराज. बरवा सत समागम प्रगटला आत्मा राम. वा देवा पुरवावी वासना. इच्छा भगवंत माझी इच्छा पूर्ण कर का ते सुख कायम टिकावं. पहा 2 मिनिटाचा एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो. ज्या वेळेत लक्ष्मणाला शक्ती लागली ना त्यावेळेस सगळी परिस्थिती बदलून गेली होती. जगाचा मालक रडतोय, शक्ती ज्या वेळेस लागली त्यावेळेस. आणि मग संजीवनी आणायची. डॉक्टर आणला, सुशन वैद्य दवाखानाच उचलून आणला, त्याला सांगितलं पाय. तिथं बराच संवाद आहे, आपल्याला कमी वेळेत दृष्टांत पाहायचा. हनुमंतरायाला सांगितलं आता हे काम तुम्हीच करू शकतात. आणि मग हनुमंतरायाला सांगितलं ही संजीवनी मी आणतो. रात्रीतून आणायची, दिवस उगायच्या अगोदर आणायची ना. हनुमंतराय गेले हिमालयामध्ये. त्या संजीवनी अशा गुप्त व्हायच्या, प्रगट व्हायच्या, परत गुप्त व्हायच्या. हात लावला का पुन्हा गुप्त व्हायच्या. आता काय करायचं. हनुमंतरायानं काय केलं, पर्वतच उचलला ना. हनुमंतरायानं पर्वत उचलला आणि पर्वतच घेऊन सगळा दवाखाना, सगळ्या औषधी घेऊन हनुमंतराय निघाले. कुठं, जिथं शक्ती लागली तिथं. पहा, पण नंदीग्रामामध्ये भरत तपस्या करत होता, भगवंताचं नामस्मरण करत होता. तो काय राज्यावर बसला नव्हता, पादुका ठेवला होता. आणि त्यानं हा प्रसंग पाहिला.
का हे कोणीतरी घेऊन चाललं. त्याला असं वाटलं हे कोणी राक्षस तर कोणी रामावर घेऊन चाललं नाही असं त्याला वाटल्यामुळं त्यांना काय हनुमंतरायाचा परिचय झालेला नव्हता. आणि मग त्याला बाण सोडला. कोणा? भरताना. आता एका पिंडाची एका साधी आहे का? भरताना ज्यावेळेस बाण सोडला तो बाण लागला हनुमंतरायला. हनुमंतराय खाली पडले. खाली पडल्यानंतर पर्वतही खाली पडला आणि हनुमंतराय बेशुद्ध पडले, ज्याला आपण म्हणतो कोमात गेला. कोमात गेल्यानंतर काही कळतं का बाबा? आणि मग ज्यावेळेस हनुमंतराय निचेष्टित पडले त्यावेळेस भरत जवळ आला आणि पाहिला, अरे आता हरिभक्त दिसतोय, सगळे लक्षणांना युक्त दिसतोय, महात्मा दिसतोय. आणि मग जवळ येऊन पाहिलं तर हनुमंतरायचं भजन चालू होतं महाराज. नाम चिंतन चालू होतं. अनेक दुसरी मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अखंड भगवंताचं रामनाम चालू. त्याला तिथं साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी. विचारलं काय भानगडे. मग त्यांनी सगळा आता रामकथा सांग म्हणले मला. आणि ज्यावेळेस भरताना हट्ट केला त्यावेळेस हनुमंतरायानं सांगितलं, मला आता आणीबाणीची परिस्थिती ती म्हणले, मी आता घड्याळाच्या काठावर काम चालू आहे. वाजले किती म्हणले, अरे तिकडं जर सूर्योदयाच्या अगोदर नाही गेलो तर काय परिस्थिती होईल. हनुमंतराय ऐकत नाही आणि भरतही ऐकत नाही. कारण आता ते प्रेम मिळालं, रामकथेचा आनंद. जोपर्यंत तू रामकथा मी तुला सोडित नसतो म्हणले. न हो अंग संग तुटी. कारण दोन महात्मे, दोन हरिभक्त, दोन संत जर एकत्र आले ना महाराज, त्यांनी सांगितलं माझ्याकडे असा बाण म्हणले. काय ताकद आहे म्हणले सूर्याची उगवायची. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत सूर्य उगवणार नाही. तुम्हाला रामकथा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी तुला जाऊन देणार नाही. हनुमंतरायाला रामकथा सांगावाच लागली. विठ्ठल मग भरताना सांगितलं, मी तुला बाणावर पर्वतासह तिथं पोच करू का. त्यावेळेचं वाक्य हनुमंतरायाचं म्हणले, मला आतापर्यंत गरज पडली नाही, माझ्याकडं रामबाण आहे म्हणले. माझा राम नामबाण असा आहे का मला आतापर्यंत कधीच अडचण आली नाही, एवढी शक्ती आहे. राम नाम म्हणजे रामबाण आहे मायबापाओ. संजीवनी हा राम नाम म्हणजे काय, संजीव. मेले माणूस जित उठविल, वेळ काळा ते रसेल. अशा संगती कायम राहावी अशी अभंगाच्या तृतीय चरणात.
नंतर 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 आवाज आता ठाला ठाला हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी आयसे आवडते मना देवा पुरवावे वासना. प्रत्येक चरणाला ध्रुवपद लावायचं. ऐसे आवडते. आता आपल्याला काही आवरावं वाटना न हो अंग संग, पण वेळेची मर्यादा ही पाळलीच पाहिजे महाराज, कारण हे रोज कार्यक्रम आहे आणि प्रत्येक कामाला कार्यक्रमाला मंडळी हजर आहे. एवढ्या हरिपाठाला मंडळी आजच पाहिले आम्ही, हरिपाठाला एवढी मंडळी रोज म्हणजे पूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती. म्हणून कार्यक्रम आज थोडा तुमच्याकडूनच उशीर झालेला, आम्ही लय लवकर आलो होतो तरी सुद्धा आपण वेळेतच 5 मिनिटात आपण सेवा आवरणार आहोत. देव वशे चित्ती त्याची घडावी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ह्या प्रपंचातलं किती मागा
किती द्या ते संपत असतं. जावायला तुम्ही किती द्या, तोंड्याचा महिना आला का तो काहीतरी मागणारच. पण ही वस्तू अशी महाराज, वस्तू अमौलिक दे मेरे सद्गुरु राम रतन धन पायोजी मैने. राम ही कधी खर्च होत नाही, ही कधी नष्ट होत नाही, सुख घडोघडी असे परमार्थ महाधन जोडी. देवाचे चरण भावया जतन उपाय लाभाचे, म्हणून देवशे चित्ती त्याची घडावी. आईशे आवडते मला देवा पुरवावी. इच्छा करतात भगवंता द्यायचं असेल तर हे दे. बऱ्याच अभंगामध्ये हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाई नावडी हेची माझी लगे मुक्ती धन संप. संत संग, संत संग फार श्रेष्ठ आहे. जीवनामध्ये संत संग घडला ना, संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. म्हणून तुका म्हणे तेथे न पाचारिता संत चरणी भावे रिघावया. अशा संतांच्या ठिकाणी आमंत्रणाची गरज नाही. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. एखादा तिकीट काढीत असला तरी जाऊ नये. जिथं न पाचारिता न बोलावता हे संतांचा दरबार आहे. हा सगळा धर्माचा मंडप आहे. हा काही लग्नाचा मंडप नाही. हे धर्माचा यज्ञ. हा साधू महापुरुषांनी जीवाचं रान करून हा मंडप उभा केला. विठ्ठल म्हणून सगळे संत सांगतात जीवनामध्ये तीनच गोष्टी दुर्लभ सांगितल्या आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, त्याच्यामध्ये साधू पुरुष संश्रय आलं बरं का. दुर्लभ गोष्ट आहे. म्हणून ह्या अभंगामध्ये महाराजांनी प्रत्येक चरणाला संतांची संगतीच मागितलेली आहे का. कारण ही संतती सोडून जीवन म्हणजे मेल्यासारखं आहे महाराज. तुका म्हणे जिने भले अभंगाच्या शेवट.
आवडते आपण सुद्धा हीच प्रार्थना करणार आहोत भगवंताकडे, दुसरं काही मागणार नाही. आपल्याला सुद्धा अशी संतांची संगती मिळावी. अखंड संगती कशी मिळेल? फक्त एक ज्ञानेश्वरीची ओवी जाता जाता ऐका. अखंड संगती कशी मिळेल हो आपल्याला द्याना? ऐशी आवडते मना देवा, हा देह वशेची ती त्याची घडावी. म्हणजे संताची संगती मागितली पण अखंड असावी. तुका म्हणे जिने भले, अखंड संगती कशी काय भेटल महाराज? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये. माऊलीनं सोडलेलं नाही आपल्याला. मज हृदयी सोडील बघा आपल्याला. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी. आपण स्वामींच्या चरणी, संत बहिणाबाईंच्या चरणी प्रार्थना करू. हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करू. भगवंता त्याच्या करताच नाम येत नाही, त्याच्या करताच रामकथा हे सगळं परमार्थाचं डिपार्टमेंट त्याच्या करता आपल्या चित्तामध्ये येऊनही गोपाळ राहे तिथे. त्यावेळेस आपल्याला सुख, समाधान, शांती, आनंद प्राप्त होईल. कारण आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. सुखाशी चढावा असं नाही आपलं ते. अखंड त्या आनंदामध्ये आपण राहू. त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. विठ्ठला झालेली सेवा सर्व तुम्ही मायबाप तुमच्या चरणाशी समर्पित किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन सिद्धी केले. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोने तुमच्या विठ्ठली. झालेली सेवा ज्या संत महात्म्यांच्या कृपेनं झाली त्या संत महात्म्याचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय हरे विठ्ठल, जय हरे विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरे विठ्ठल, जय विठ्ठल, झाल्यानंतर उठायचं. कोणी उठू नका, उठू नका कोणी. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संगीतमय श्रीराम कथा अतिशय सर्वांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाने, अतुट अशा प्रयत्नाने या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आजच्या 51 वर्षाचं 7वं कीर्तन पुष्प आदरणीय श्री हरिभक्ती पारायण माझेच नौकरी आहे गोरक्षनाथ महाराज अनर्थी चिंचपूर है ना, यांनी अतिशय या ठिकाणी सुंदर असं ज्ञानामृत सर्वांना दिलेलं आहे. म्हणून सप्ताह कमिटी गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांचा आभार व्यक्त करतो. आणि आज भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव प्रगट दिन आपण सर्वांनी साजरा